आपल्या महाराष्ट्र राज्यात नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत पुन्हा चर्चा ही रंगली आहे। आता ही चर्चा रंगण्यामागे कारणही खास आहे। राज्य सरकारच्या नव्या प्रशासकीय निर्णयामुळे या चर्चेला मोठे बळ मिळालेले आहे। 2 एप्रिल 2026 रोजी महसूल यंत्रणेच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयानुसार बुलढाणा जिल्हा हा मोठ्या जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला असून प्रशासन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे। त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे बुलढाणा आणि खामगाव अशी 2 प्रशासकीय केंद्रे निर्माण होणार आहेत। त्यामुळे मुख्यालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि खामगाव हे स्वतंत्र प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर खामगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी आता पुन्हा जोर धरत आहे। दरम्यान तालुका पातळीवरही प्रशासन सुलभ करण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे। मेहकर तालुक्यातील डोनगाव, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेरडा आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल संबंधित कामांसाठी दूरवर प्रवास करण्याची गरज कमी होणार आहे। स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ आणि त्यांच्या खर्चाचीही बचतही होणार आहे। एकूणच प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सुविधा वाढवण्याच्या या निर्णयामुळे भविष्यात महाराष्ट्राला 37वा जिल्हा मिळण्याच्या चर्चांना अधिक वेग मिळाला आहे।